असा हा कार्यक्रम वर्धापन दिनाचा. आणि मला अशी गमत अशी की राष्ट्रवादीचा वर्धापन दिन याची जाहिरात आज मी सगळ्या महत्त्वाच्या वर्तमानपत्रामध्ये फ्रंट पेजला पाहिजे. आजपर्यंत टाइम्स ऑफ इंडियामध्ये राष्ट्रवादीची जाहिरात कधी मी पाहिली नव्हती. कारण पहिल्या पानावर जाहिरात द्यायची म्हणजे त्याची किंमत काय असते याची थोडी माहिती मला आहे. त्यामुळं आम्ही कोणी त्या रस्त्याने कधी गेलो नाही. पण यावेळेला ती जाहिरात बघायला मिळाली. आज तुमची उपस्थिती बघितल्यानंतर जाहिरातीचा आनंद आहे, पण तुमची उपस्थिती ही स्पष्ट करते की ही जाहिरात फक्त मायलेकापुरती सीमित नाही. ही सगळ्यांच्यासाठी आहे, सगळ्या कुटुंबांच्यासाठी. आणि त्याचं स्वागत आपण या ठिकाणी करूया. आज पक्ष मोठा होतोय. सत्ता असो नसो त्याची चिंता तुम्ही कधी केली नाही. अनेकांनी आयुष्याचा महत्त्वाचा कालखंड हा विरोधी पक्षात दिला. आपण सत्ता असली तर सत्तेत काम करतो, नसली तर लोकांच्यात काम करतो. आणि सध्या तो कालखंड आपल्या सगळ्यांचा आहे. प्रश्न खूप आहे. देशाच्या समस्या आहेत. तो शेतकरी असेल, सुशिक्षित बेकार असेल, महिलांच्या अत्याचार असतील, आदिवासी, अल्पसंख्याक या सगळ्या घटकांचे असतील. संबंधित विविध प्रश्नानं आजचा वेधलेला आहे. आणि ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांना या प्रश्नाच्या संबंधी किती आस्था आहे याबद्दल भाष्य न केलेलं बरं. फक्त चिंता एका गोष्टीची आहे की काही लोक गेले काही दिवस सतत एक गोष्ट सांगायचा प्रयत्न करत आहेत की या देशामध्ये या कर्तृत्वाचा असा एखादा नेता हा होऊनच गेला नाही. नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत. प्रधानमंत्रीपद संसदीय पद्धतीचे एक संस्थात्मक पद आहे. आणि त्या पदाची प्रतिष्ठा ठेवणं हे भारतीयाचं काम आहे. धोरणात्मक मदत असतील ते आम्ही मानलो, टीका चौफाने करू. पण धोरणात्मक पद याची प्रतिष्ठा ही आम्ही ठेवत असतो, त्याचा अनादर कधी होत नसतो. पण मला गमत होते, आज दोन गोष्टी माझ्या पाहण्यात आहेत. एका व्यवस्थेने आजच्या स्थितीत आजच्या नेतृत्वाची तुलना जवाहरलाल नेहरूंच्या केली. ठीक आहे, कुणी पंतप्रधान झालं, त्यांना 2 इतकी वर्ष मिळाली, त्याचं महत्त्व आहे. पण ही स्पर्धा
निरुंसार होऊ शकतं का? ती स्पर्धा निरुंसार करत असताना सांगण्याचा प्रयत्न आहे की नेहरू जितके दिवस प्रधानमंत्री होते तितके दिवस असे प्रधानमंत्री आहेत. आनंद आहे, त्यांना आणखीन काय मिळावा ही त्यांच्या शास्त्राची इच्छा असेल तर आणि काही त्याच्यामध्ये वेगळ्या विचाराचे नाही आहेत. पण नेहरूंचं कर्तृत्व, नेहरूंचं योगदान याची तुलना होऊ शकते का? नेहरू इतके वर्ष प्रधानमंत्री होते खरं आहे, पण प्रधानमंत्री व्हायच्या आधी नेहरूंनी या देशाला इंग्रजांच्या अखत्यारीतून मुक्त करण्याचं काम करणाऱ्यांची जी मालिका आहे त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची कामगिरी त्यांनी केली. हा एक इतिहासाचा भाग आहे, हा आपण विसरू शकत नाही. नेहरू एका मोठ्या घराचे सुविधेग्रस्त होते. स्वातंत्र्य नाही पाहिल्यानंतर संघर्षात उतरले. स्वातंत्र्याच्या आधी अनेक वर्ष तुरुंगात राहिले. जे संघटित केला गांधींच्या नेतृत्वाखाली आणि शेवटी तुम्हाला मला स्वतंत्र भारताचे नागरिक ही उपाधी मिळवून देण्याच्या संबंधीची मोलाची कामगिरी ज्या भारतीयांनी केली त्याच्यामध्ये नेहरूंना आपण विसरू शकत नाही. आणखी एक काल दिवस माझ्या पाहण्यात आली. एक दिवस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे ते शीख समाजाच्या कार्यक्रमाच्यासाठी गेले. ते गेले, तिथे मला काही तक्रार करण्याचं कारण नाही, पण तिथं जे काही भाषण केलं गेलं ते भाषण अतिशय हलक्यात घेणारं होतं. त्या भाषणामध्ये त्यांनी फार मोठी टीका टिप्पणी ही त्या ठिकाणी केली. त्यांनी काय सांगितलं?